क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सारसूंपैकी जामचा पाडा येथे महिला सक्षमीकरण विषयावर प्रबोधन सभा। स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी सामाजिक प्रतिष्ठान खरवंद यांच्या वतीने सारसून परिसरातील जांबाचा पाडा या आदिवासी दुर्गम भागात जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण या विषयावर प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले। रविवार दिनांक 8 दुपारी 12 ते 2 या वेळेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर रेवजीभाई चौधरी तसेच क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सौ सुशीला किसन घाटाळ होत्या। यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक विष्णू रेवजी चौधरी यांनी आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन करत महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक सहभागातून आपली भूमिका अधिक सक्षम करावी असे आवाहन केले। प्रतिष्ठानचे सचिव नारायण शेंडे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व आणि समाजातील स्त्री शक्तीचे योगदान यावर प्रकाश टाकला। कार्यक्रमात परिसरातील महिलांचा शाल व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। यामध्ये अंगणवाडी सेविका सौ गुलाबताई सुभाष जंगली, मदतनीस सौ सुशीला किशन घाटाळ, माजी सरपंच सौ राही चिंतामण जंगली, सौ चांदनी मोरे यांच्यासह अन्य महिलांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी जामचा पाडा व सारसून परिसरातील महिला, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिष्ठानचे संस्थापक विष्णू चौधरी, सचिव नारायण शेंडे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद अवतार तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना बुंदी, पापड, केळी व शरबताचा अल्पोपहार देण्यात आला। नारायण शेंडे यांनी आभार मानले। कार्यक्रम उत्स्फूर्त वातावरणात पार पडला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।